आषाढी एकादशी निमित्ताने कोपरगाव ते जंगली महाराज आश्रमापर्यंत पालखीचे आयोजन कोपरगाव गुरुदेव सत्संग मंडळाच्या वतीने करण्यात आलं होतं। यावेळी पालखीची सुरुवात महादेव मंदिरापासून करण्यात आली असून यामध्ये महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गेल्या काही वर्षांपासून आषाढी एकादशी निमित्ताने श्री ओम गुरुदेव जंगलीदास महाराजांच्या पादुकांची पालखी ओम गुरुदेव सत्संग मंडळाच्या वतीने काढण्यात येते। या निमित्ताने खर्डे बिल्डिंग येथे पालखीचे पूजन करत प्रस्थान झालं, तर जंगलीदास महाराज आश्रमामध्ये आरती आणि महाप्रसादाने पालखीची सांगता झाली। या पालखीमध्ये महिला पुरुष तसेच आबालवृद्धांनी सहभाग घेतला होता। सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। कापुराची आरती करितो प्रेमी सद्गुरुना, भावे सद्गुरुना। सच्चिदानंदे रूप पाहुनी आनंद झाला, सच्चिदानंदे रूप पाहुनी आनंद झाला। देह करतई उकळून शोध कापूर काढेला, कापूर काढेला। भक्तीवरी हाती घेऊनी ओम गुरुदेव सालबाद प्रमाणे आम्ही गेल्या 16 वर्षापासून पायी दिंडी काढतो। आमचा सेंटर ओम गुरुदेव सत्संग मंडळ सेंटर खर्डे बिल्डिंग इथं असतो, पण पालखी निघताना आम्ही महादेवनगरमधून पालखी काढतो। तर सगळे आमचे गुरुबंधू गुरु भगिनी आणि सर्वच परिवार आमचा गुरुबंधू राहतो। इथून आम्ही खर्डे बिल्डिंगमध्ये शेवटची आरती करतो, नंतर मग बाबांकडे आम्ही जातो, जंगली महाराज आश्रममध्ये जातो। आरती केल्यानंतर आम्ही तिथे सांगता करतो। जंगली महाराज आश्रम यांची पादुकाची दिंडी गुरुद्वारा रोडपासून जंगली महाराज आश्रमपर्यंत प्रत्येक आषाढी एकादशीला निघते आणि ही 16 वर्षापासून याची परंपरा चालू आहे आणि हे अशीच परंपरा कंटिन्यू चालू राहील।